रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गणेश पुराण कथासारमधील अध्याय 71 ते अध्याय 80 पर्यंत बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनवरती क्लिक करा. आणि कथा आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका, जेणेकरून मलाही कळेल तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे असं, आणि इतर भाविकांना पण त्याचा लाभ घेता येईल. म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच गणेश पुराण कथासार हा ग्रंथ समाप्त झाल्यानंतर तुम्हाला शिवपुराण ऐकायला आवडेल की गरुड पुराण ऐकायला आवडेल, ह्यापैकी कोणते पुराण तुम्हाला आधी ऐकायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. अध्याय 71. संकष्टीचे व्रत कोणी केले. महर्षी व्यास विष्णुप्रिय ब्रह्मदेवास म्हणाले, या पुण्यदायी संकष्टी चतुर्थी व्रताचे दिव्य फळ कोणाकोणास मिळाले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, अनेकांनी हे व्रत करून आपला उद्धार करून घेतला. ज्या गणेश भक्तांना स्वतःचा उद्धार करायचा असेल त्यांनी हे व्रत जरूर करावे. कलियुगात तर संकष्टी व्रत करणे फार आवश्यक आहे. कार्तिकेयाच्या प्राप्तीसाठी शिवपत्नीने समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तींनी व आपल्या प्रियकराच्या शोधार्थ दमयंतीने हे व्रत केले होते. प्रद्युम्नचा सुपुत्र अनिरुद्ध याला उषेची मैत्रीण चित्रलेखाने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावरून प्रद्युम्नाने भक्तियुक्त अंतकरणाने हे व्रत केले होते. त्यावेळी रुक्मिणी प्रद्युम्नास म्हणाली, पूर्वी तुला एका दुष्ट राक्षसाने पळवून नेले होते. त्या राक्षसाचे नाव होते शंभरासूर. त्याने अनेक लहान मुलांना पळवून नेले होते. तुला त्या राक्षसाच्या तावडीतून कसे काय आणायचे असा प्रश्न मला पडला. तुझ्या विरहामुळे मला फार दुःख झाले होते. एके दिवशी वंदनीय लोमेश ऋषी आपल्याकडे आले होते. त्यांना मी माझे दुःख निवारण करण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, सर्व संकटांचे हरण करणारा तो गौरीपुत्र विनायक आहे. त्याच्या कृपा आशीर्वादामुळे शंभरासुराच्या तावडीतून तुझा सुपुत्र सुखरूप परत येईल. पण त्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत कर. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे व संकटे तसेच दुःखांचा नाश करणारे आहे. मी संकष्टी चतुर्थीचे व्रत 4 वेळा केल्यानंतर तू सुखरूप परत आलास. तू परतल्यानंतर मी गजाननास सुवर्ण मुकुट समर्पित केला. ह्या व्रताचा महिमा ऐकून प्रद्युम्नाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास प्रारंभ केला. तेव्हा त्याचा सुपुत्र अनिरुद्ध प्रद्युम्नाकडे सपत्नीक आशीर्वाद मागण्यासाठी आला. त्याच्या पत्नीचे नाव होते उषा. त्याच प्रसंगी उद्धवाच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाने हे व्रत केले. त्याच्या पुण्याच्या बळावर कन्हैयाने बाणासुरास यमलोकी धाडले. मी हे व्रत करूनच अत्यंत कठीण असे काम करण्यास सुरुवात केली. हे कठीण काम म्हणजे सृष्टी निर्मिती होय. श्री गणेशाच्या आशीर्वादानेच मला सृष्टी निर्मितीचे बळ मिळाले. याशिवाय अनेक देवदेवता, ऋषीमुनी व मनुष्य यांनी आपल्या अनेक मनोकामना पूर्ण करण्यासाठी व संकटांचे निवारण करण्यासाठी हे पुण्यदायी व्रत केले. येथेच आपला अध्याय 71 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 72. संकष्टी व्रताचा उद्यापन विधी. कृतवीर्याने देवादिदेव सृष्टी निर्माणकर्त्या ब्रह्मदेवास विचारले की पुण्यदायी संकष्टी चतुर्थी व्रताचे उद्यापन कसे व केव्हा करावे. ब्रह्मदेव म्हणाले, व्रताच्या पूर्ततेसाठी पहिल्या 5व्या किंवा 7व्या महिन्यात उद्यापन करावे. षोडशोपचारे श्री गजाननाची सहकुटुंब सहपरिवार पूजा करून चंद्राला आधी महानैवेद्य दाखवावा. नंतर श्री विनायकास 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा व पूजा समापन करावी. त्यानंतर 21 ब्राह्मण होमासाठी बसवावेत व
गणानाम त्वाम या मंत्राने 10,000 आहुतींनी होम करावा. नंतर 1000, 500 किंवा 108 दुर्वान कुरांचा होम करावा. बलिदानानंतर पूर्णाहुती द्यावी. ब्राह्मणांची व गजाननाची प्रार्थना करून आपल्या हातून कळत नकळत जे काही पाप झाले असेल त्याबद्दल क्षमा मागावी. अशा प्रकारे उद्यापन करणाऱ्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते. मनुष्याने जीवनात आयुष्यभर जास्तीत जास्त पुण्य करावे, पाप वाढवू नये. कारण प्रत्येक मनुष्यास मृत्यूनंतर चित्रगुप्तास व यमास पाप पुण्याचा हिशोब द्यायचा असतो. मनुष्य आयुष्यभर पैशाचाच हिशोब करत बसतो, त्यामुळे त्याला पुण्यकार्य करण्याची संधीच मिळत नाही. मृत्यूनंतर अशा पापी पुण्य न करणाऱ्या लोकांना यमयातना भोगाव्या लागतात. जन्ममृत्यूच्या बंधनात त्यांचा जीव अडकतो. ही सर्व कथा सांगून देवेंद्र शूरसेन राजास म्हणाला, अशा रीतीने कृतवीर्याने भक्तियुक्त अंतकरणाने हे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले. त्यावेळी त्याने अनेक गरीब ब्राह्मणांना सुवर्णमुद्रा दान म्हणून दिल्या. अनेक विद्वान लोकांचा सन्मान केला. पुढे गजाननाच्या कृपेने कृतवीर्यास पुत्ररत्न प्राप्त झाले. सर्व संस्कार पार पाडल्यानंतर राजाने त्याचा भव्य प्रमाणात राज्याभिषेक केला व स्वतः श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी अरण्यात निघून गेला. तेथे तपश्चर्या करून त्याने स्वतःचा उद्धार करून घेतला. येथेच आपला अध्याय 72 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 73. कार्तवीर्याचा जन्म. शूरसेनेने देवेंद्रास विचारले की श्री गणेशाच्या कृपेमुळे कृतवीर्यास प्राप्त झालेल्या पुत्ररत्नाचे चरित्र मला सविस्तरपणे सांगा. इंद्र म्हणाला, कृतवीर्याच्या धर्मपत्नीस विचित्र मुलगा झाला. त्याचे मुखकमल दुष्ट लागण्यासारखे होते. 2 खांदेसुद्धा होते, पण बाहू व करकमल मात्र नव्हते. तसेच चरणकमलसुद्धा नव्हते. हे पाहून कृतवीर्याच्या धर्मपत्नीस वाईट वाटले. कृतवीर्याला व सर्व प्रजेला वाईट वाटले. त्यांनी कसाबसा नामकरण विधी उरकला. त्या बालकाचे नाव कार्तवीर्य असे ठेवले. कृतवीर्य राजाचा प्रधान म्हणाला, महाराज, तुम्हाला गजाननाच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाले आहे, त्यामुळे तुम्ही शोक करू नका. तो पंगू असला तरी श्री गणेशाप्रमाणेच ज्ञानवान असणार. तुमच्या हातून काहीतरी पाप झाले असेल किंवा त्या बालकाच्या पूर्वजन्मीचे काहीतरी भोग असतील, त्यामुळे तो जन्मतःच पंगू असेल. या पृथ्वीवर अनेक दाम्पत्यांना संतती नसते. ते संतती प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न करतात, पण त्यांना यश मिळत नाही. त्या मानाने तुम्ही फार भाग्यवान आहात. तुम्ही आता राज्यकारभाराकडे लक्ष द्या. गौरीपुत्राच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित होईल. कार्तवीर्य बघता बघता 12 वर्षाचा झाला. एके दिवशी भगवान दत्तात्रेय भ्रमंती करत कृतवीर्य राजाच्या दरबारी आले. राजाने त्यांचे यथोचित स्वागत करून आपले दुःख सांगितले. तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी आपल्या दिव्य दृष्टीने सांगितले की, हे राजन, तुझ्याच एका चुकीमुळे तुला पंगुपुत्र प्राप्त झाला आहे. तू ज्या वेळेस संकष्टी चतुर्थी व्रताचे जागरण करत होतास त्या वेळेस तुला जांभई आली. त्यामुळे तू ओम केशवाय नमः असा मंत्रोच्चार करून आचमन करायचे विसरलास. त्याचेच फळ तुला मिळाले आहे. त्यामुळे संतती प्राप्तीपूर्वी आईवडिलांनी आपले आचार, विचार, उच्चार सात्विक ठेवावेत. कोणतेही पापकर्मे करू नयेत, नाहीतर पंगू, आंधळी, मतिमंद संतती प्राप्त होते. मी कार्तवीर्यास मंत्रोपदेश करतो, त्यामुळे त्याला सर्वांग सुंदर शरीर प्राप्त होईल. तू भिवू नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल. दत्तात्रेयाने कार्तवीर्यास एकाक्षरी श्री गणेश मंत्राचा उपदेश केला. 12 वर्षानंतर कार्तवीर्यास सुंदर हातपाय प्राप्त होतील, असे कृतवीर्य राजास सांगितले. दत्तात्रेय अंतर्धान पावल्यानंतर कार्तवीर्य पिताश्रींना म्हणाला, मी श्री गणेशाची तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात जातो. तेथेच मला एकांत मिळेल. मी गणेशाकडून वरप्राप्ती करून घेईन. तुम्ही मला आशीर्वाद द्या.
राजाने आपल्या सेवकांना पर्णकुटी बांधण्याची आज्ञा दिली. अरण्यात पर्णकुटी बांधल्यानंतर तेथे वास्तव्य करून कार्तवीर्य श्री गणेशाची उग्र तपश्चर्या करू लागला. येथेच आपला अध्याय 73 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 74. कार्तवीर्याला साधनेचे फळ लाभले. देवेंद्र शूरसेन राजास पंगू कार्तवीर्याची कथा पुढे सांगू लागला. कार्तवीर्याने एक तप श्री गजाननाच्या एकाक्षरी मंत्राच्या साह्याने उग्र तपश्चर्या केली. त्याने 12 वर्षे फक्त वायुभक्षण करून अत्यंत उग्र तप केले. यामुळे शिव पार्वतीसूत श्री गणेश प्रसन्न झाला व कार्तवीर्यास म्हणाला, मी तुला प्रसन्न झालो आहे. तुझी एवढ्या अल्पवयात उग्र तपश्चर्या पाहून मी धन्य झालो. तू आता जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणार नाहीस. तुला काही वर मागायचं असेल तर माग. कार्तवीर्य विनायकास म्हणाला, हे वक्रतुंडा भालचंद्रा, गौरीपुत्र विनायका, तुला प्रथम मी नमस्कार करतो. त्याचा तू स्वीकार कर. मला कोणताही वर मागायचा नाही. फक्त एकच विनंती आहे की तुझे मनोहर रूप व तुझी भक्ती सदैव माझ्या अंतःकरणात राहू दे. तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मला कोट्यावधी जन्म दे. माझ्या मोहजालाचे तू निरसन कर. माझ्या जन्मदात्यांना आनंद वाटावा म्हणून मला सुंदर शरीर प्रदान कर. कार्तवीर्याची विनंती मान्य करून लंबोदर श्री गणेशाने कार्तवीर्यास सूक्ष्म रूपाने दिव्य मनोहर रूप, सहस्र बाहू व सहस्र पाय प्रदान केले. त्या 1000 पायांवर उभा राहून तो आनंद व्यक्त करू लागला. त्यामुळे त्रिभुवनात हाहाकार माजला. इतर देवांनी सुद्धा त्याला अनेक वर दिले. त्यामुळे त्याला सहस्र अर्जुन असे नाव पडले. त्याने सर्व देवदेवतांचे आभार मानले. सहस्र अर्जुनाने श्री गणेशाच्या प्रेमापोटी प्रवाळाची मूर्ती करून त्यावर एक भव्य मंदिर बांधले. त्या मंदिरात भिंतींवर श्री गणपती स्तोत्र कोरून घेतले. अष्टविनायकाचे चित्र मंदिरात लावले. मंदिराजवळ गणेश भक्तांसाठी पाणपोई उभारली. त्या सर्वांग सुंदर गजाननास प्रवाळ गणपती असे नाव प्राप्त झाले. तेथे अनेक गणेश भक्त नवसासाठी येऊ लागले. श्री गणेशाने अनेकांच्या मनोकामना पूर्ण केल्यानंतर लक्ष्मीपती नारायणावर छत्र धरणाऱ्या शेषाने सुद्धा पृथ्वीचा भार पेलण्यास अफाट सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून या प्रवाळ गणपतीसमोर अनुष्ठान केले. यामुळेच या गणपतीस धरणीधर असे नाव प्राप्त झाले. गणपतीकडून वरप्राप्ती झाल्यानंतर सहस्र अर्जुन स्वगृही गेला. त्याने सर्व वृत्तांत मातोश्री व पिताश्रींना सांगितला. आपल्या मुलाला सुंदर शरीर प्राप्त झालेले पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्याने सर्व प्रजेस आनंदाप्रित्यर्थ मिष्टान्नाचे भोजन दिले. कृतवीर्याने प्रवाळ गणपतीस सोन्याचे जानवे, सोन्याचा मोदक व मुकुट समर्पित केला. याच सहस्र अर्जुनामुळे रावण सर्वज्ञानी झाला. असे हे संकष्टी चतुर्थी व्रताचे महात्म्य आहे. तरी या व्रताचे दिव्य पुण्य जो कोणी मला देईल तर हे माझे दिव्य विमान आकाशात उड्डाण करेल. त्यामुळे मला स्वर्गलोकी प्रयाण करता येईल. शूरसेन म्हणाला, हे देवेंद्रा, तुझ्यामुळेच या व्रताचा महिमा मला कळला. हे व्रत करण्यास अत्यंत सोपे आहे. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते. हे पुण्य प्राप्त करण्यासाठी मी सुद्धा संकष्टी चतुर्थी व्रत करणार आहे. तुझ्या कृपेमुळे मला दुर्लभ नरदेहाचे महत्त्व समजले. आता मी आयुष्यभर श्री गणेशाची उपासना करून गणेश लोक प्राप्त करून घेणार आहे. आता मी संकष्टीचे व्रत करणारा कोणी गणेश उपासक आहे का तो शोधतो. येथेच आपला अध्याय 74 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 75. संकष्टी व्रतामुळे उद्धार. शूरसेन राजाने इंद्राच्या सांगण्यावरून संकष्टी व्रत करणारा कोणी गणेश भक्त मिळतोय का हे पाहण्यासाठी आपल्या दूतांना पाठवले. ते दूत बाहेर पडले व प्रत्येकाच्या घरी जाऊन चौकशी करू लागले. अचानक त्यांना एक दिव्य विमान दिसले. त्या विमानातून एका दुष्ट चांडाळणीस देवदूत स्वर्गलोकी घेऊन जात होते असे त्यांनी पाहिले. त्यांनी देवदूतांना नमस्कार केला व विचारले की ही चांडाळीण
ही नसून पापी आहे, दुष्ट आहे. हिच्यासारख्या पापी स्त्रीकडून कोणते पुण्यकर्म झाले म्हणून तुम्ही या स्त्रीस स्वर्गलोकी घेऊन चालला आहात? स्वर्गलोकात पापी माणसे आल्यानंतर पुण्यवान माणसांनी नरकात राहायचे का? देवदूत म्हणाले, आम्ही सर्व काही तुम्हाला समजावून सांगतो. तुमचा गैरसमज झाला आहे तो आम्ही प्रथम दूर करतो. या स्त्रीचे पूर्वजन्मीचे काहीही पुण्य नाही, त्यामुळे ही चांडाळीण बनली आहे. मनुष्याचे पुण्य जास्त असेल तर चांगल्या कुळात जन्म मिळतो, पण पाप जास्त असेल तर चांडाळ, पशु, पक्षी इत्यादी रूपात जन्म घ्यावा लागतो. पूर्वजन्मी ही बंगाल प्रांतातील सारंगधर नावाच्या एका क्षत्रियाची सुकन्या होती. ही लहानपणापासूनच दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिच्या पिताश्रींनी तिचे नाव सुंदरा असे ठेवले. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर ती मोहजाळ्यात अडकली. तिचे सुंदर तारुण्य पाहून अनेक तरुण इच्छा व्यक्त करत असे, त्यामुळे ती वेश्या बनली. यातून हिला कसे सोडवायचे असा प्रश्न सारंगधरास पडला. त्याने आपल्या कन्येचा विवाह चित्र नावाच्या एका तरुणाबरोबर करून दिला. विवाहापूर्वी वाईट सवय लागल्याने लग्नानंतरही ती तशीच वागू लागली. हा सगळा प्रकार तिच्या नवऱ्याच्या लक्षात येताच, माझे आयुष्य बर्बाद करून मला फसवून तू विषय सुखात रममाण झाली आहेस. मी आता ताबडतोब तुझ्या वडिलांना सर्व काही सांगतो. मी तुला सोडून देणार आहे, असा तो चित्र तिला बोलला. पतीच्या या बोलण्यामुळे सुंदरा चिडली. तिने आपल्याजवळील खंजीर पतीवर फेकला, पण दैवयोगाने तिचा नेम हुकला. त्यानंतर तो सुंदरेच्या वडिलांकडे गेला व सासऱ्यास सर्व काही सांगितले. यामुळे वडिलांनी आपल्या शिपायास सुंदरेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. शिपायाने सुंदरेचा शिरच्छेद केला. अशा प्रकारे त्या दुष्ट स्त्रीचा अंत झाला. त्या सुंदरेस दुसरा जन्म मिळाला. या जन्मात ती चांडाळीण बनली. पूर्वजन्मी केलेल्या पापामुळे कर्माचे फळ व्यक्त किंवा अव्यक्त रूपात या जन्मी किंवा पुढील जन्मी मिळत असते. कोणीही कर्मभोगातून सुटू शकत नाही. आजसुद्धा ती मदिरा प्राशन करून दिवसभर निजून होती. रात्री चंद्रोदयाच्या सुमारास ती जागी झाली. त्यानंतर ती एका संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या गणेश भक्ताकडे गेली. तिने त्याच्याकडे अन्न मागितले. त्या गणेश भक्तास चांडाळणीची दया आली. त्याने चतुर्थीच्या प्रसादातील थोडा प्रसाद तिला दिला. तिने तो प्रसाद खाल्ला व त्रिवार गजाननाचे नामस्मरण केले. यामुळे प्रत्यक्ष लंबोदराने हे दिव्य विमान चांडाळणीस आणण्यासाठी पाठवले आहे. मनुष्याने देवाचा प्रसाद भक्तियुक्त अंतकरणाने ग्रहण करावा. देवाच्या प्रसादामुळे चांडाळणीस गणेश लोकाची प्राप्ती कशी झाली हे मी तुम्हाला आता सांगितले. शिपाई देवदूतांना म्हणाले, ह्या चांडाळणीस आमच्या स्वामींकडे घेऊन चला. तेथे देवेंद्र आला आहे. त्या दोघांचे या स्त्रीकडे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. देवदूत म्हणाले, आम्ही गौरीपुत्राची आज्ञा शिरोधार्य मानतो. मी या चांडाळणीस घेऊन आपल्या स्वामींकडे येऊ शकत नाही. गणेशलोकी गजानन आमची वाट पाहत असेल. त्यानंतर गणेशदूतांनी चांडाळणीस दिव्य विमानात बसवले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला. दूतांनी ताबडतोब हा वृत्तांत शूरसेन राजास सांगितला. देवेंद्र व राजा बाहेर आले. त्यांना ते दिव्य विमान दिसले. त्या विमानात बसलेल्या चांडाळणीची दृष्टी देवेंद्राच्या दिव्य विमानावर पडली. त्यामुळे देवेंद्राचे विमान आकाशात उड्डाण करू लागले. येथेच आपला अध्याय 75 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 76. शूरसेन राजास स्वर्गप्राप्ती. शूरसेन राजास वाटले की त्या चांडाळणीप्रमाणे आपण सुद्धा दिव्य विमानात बसून गणेशलोकी प्रयाण करावे. शूरसेन राजाने देवेंद्राकडून संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा श्रवण केला होता. त्यामुळे कुलगुरू वसिष्ठ ऋषींना बोलावून त्याने गणेश पूजेस प्रारंभ केला. त्यानंतर भक्तियुक्त अंतकरणाने संकष्टी चतुर्थीचे व्रत केले. ते व्रत व्यवस्थित पार पाडल्यानंतर विनायकाने शूरसेन राजासाठी विमान पाठवले. शूरसेन राजास आनंद झाला. गणेशदूत शूरसेन राजास म्हणाले, हे राजन, तू आयुष्यभर धर्माचे पालन केलेस, अनेकांना वित्त पुरवठा केलास, अन्नदान केलेस, त्यामुळे तुला अपार पुण्य प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच तू संकष्टी चतुर्थीचे व्रत केलेस, त्यामुळे तुला अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभले. चित्रगुप्तसुद्धा तुझे अपार पुण्य पाहून थक्क झाला. आमचे स्वामी म्हणजे मंगलमूर्ती श्री गणेश तुझ्यावर संतुष्ट झाले आहेत. आम्ही तुला गणेशलोकी घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. तू आमच्याबरोबर चल, तुझी इच्छा सफल होईल. शूरसेन राजा गणेश दूतांना म्हणाला, माझे प्रजेवर पुत्रवत प्रेम आहे, त्यामुळे मी प्रजेला एकटे सोडून स्वर्गलोकी कसे काय येऊ? मला जे काही सुख मिळेल ते मी एकट्याने भोगून स्वार्थ साधणार नाही. माझ्या सुख दुःखात प्रजेने तोलामोलाची साथ दिली, त्यामुळे माझ्या राज्यातील सर्व जीवांना माझ्याबरोबर विमानात बसवून स्वर्गलोकी नेत असाल तरच मी येतो. गणेशदूतांनी राजाची विनंती मान्य केली. सर्वजण विमानात बसले, पण ज्या कुष्ठरोगी शिपायाची दृष्टी देवेंद्राच्या विमानावर पडली होती तो सुद्धा विमानातच होता. त्यामुळे विमानाचे उड्डाण होईना. देवदूतांनी त्या कुष्ठी शिपायास खाली उतरण्यास सांगितले. राजा म्हणाला, तुम्ही या शिपायास खाली का उतरवता आहात? तो कुष्ठरोगी असला तरी स्वर्गलोकी गेल्यानंतर तो व्यवस्थित होईल. त्याच्या हातून कोणते पाप झाले म्हणून त्याला तुम्ही विमानातून खाली उतरण्यास सांगत आहात? माझ्यामुळे सर्व प्रजेचा उद्धार झाला आहे, त्यामुळे याचा सुद्धा मी उद्धार करणार आहे. येथेच अध्याय 76 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 77. गौडपुत्राचे कथानक. देवदूत त्या शूरसेन राजास म्हणाले, पूर्वी गौड नावाच्या नगरात गौंड नावाचा एक सात्विक ब्राह्मण राहत होता. पौरोहित्य करून जे काही मिळेल त्यात तो समाधानी असे. त्याच्या पत्नीचे नाव होते शाकिनी. ती सुद्धा महापतिव्रता होती. अशा या दाम्पत्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले. हळूहळू तो मोठा झाला. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्याचे सावित्री नावाच्या मुलीशी लग्न करून दिले. ती सुद्धा सासूप्रमाणे महापतिव्रता होती. तिच्या पतीस वाईट लोकांची संगत लागली. तो वेश्यागमन करू लागला. मदिरा व मदिराक्षी यामुळे तो वेडा झाला. वेश्या आपल्यावर खुश व्हावी म्हणून तो ब्राह्मणाचा लेक घरातील किमती दागदागिने पैसा चोरून वेश्येस देत असे व आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून घरी चोरी झाली अशी खोटी आरडाओरड करत असे. त्याचे ते कुलहीन वर्तन पाहून वडिलांना फार वाईट वाटत असे. एके दिवशी तो वेश्येच्या घरी जाऊन आला. तेव्हा वडील त्याला म्हणाले, अरे तू ब्राह्मण कुळात जन्मास आला आहेस. मी पौरोहित्य करतो, त्यामुळे सर्वजण मला मान देतात, पण तुझ्यामुळे लोक मला नावेसुद्धा ठेवतात. मी शास्त्रांचा अभ्यास केला आहे. परस्त्री परधन कुटील स्त्रियांच्या नादी लागल्यामुळे सर्वनाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे. तेव्हा तू त्या वेश्येकडे जायचे बंद कर, त्यामुळे तू आनंदी होशील. वडिलांचे हे बोलणे ऐकून त्याला राग आला. त्याने वडिलांना खाली पाडले व लाथाबुक्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांना इतके बेदाम मारले की त्यामुळे तो ब्राह्मण यमलोकी गेला. आपले कुंकू स्वतःच्या मुलानेच पुसल्यामुळे त्याच्या आईस फार दुःख झाले. वडिलांना ठार मारल्यानंतर यथेच्छ मदिरापान करून तो वेश्येकडे गेला. सकाळी उठल्यानंतर घरी परत आल्यानंतर त्याची आई त्याला म्हणाली, अरे तुला वडिलांना मारताना लाज नाही का वाटली? तू स्वतःच्या जन्मदात्यास स्वतःच ठार केलेस. याचे प्रायचित्त तुला नक्की मिळेल. तुला आयुष्यभर दुःख सहन करावे लागणार आहे. आईचे बोलणे ऐकल्यामुळे त्याला राग आला. त्याने आईच्या डोक्यात काठी मारून तिला सुद्धा यमलोकी पाठवले. अशा पद्धतीने आई वडिलांचा खून करून तो पूर्वीप्रमाणेच वेश्येकडे जाऊ लागला. एके दिवशी त्याची धर्मपत्नी सावित्री त्याला म्हणाली, अहो धनी, आपण असे वागू नका. देवांचा हिशोब तपनीस चित्रगुप्त सर्व लोकांच्या पापपुण्याचा हिशोब ठेवत असतो. मनुष्याने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ व्यक्त व अव्यक्त रूपात मिळत असते. या देवाने संपूर्ण विश्व एका अंशाने धारण केले आहे. संपूर्ण विश्वात तो ओतप्रोत भरून राहिला आहे. आपण सर्वजण काही दिवसांचेच प्रवासी आहोत. अधर्माची कृत्ये केली तर मनुष्य नरकात पडतो. तुम्हाला मिळालेला हा मानवी देह दुर्लभ आहे. क्षणिक शरीर सुख मिळवण्यासाठी तुम्ही त्या वेश्येकडे जाऊ नका.
त्या वेश्येपेक्षा मी दिसायला सुंदर आहे. आजपासून तुम्ही आयुष्यभर सत आचार, सत विचार, सत उच्चार, सत आहार यांचे काटेकोरपणे पालन करा. तुमच्या आयुष्यात आनंदाच्या लाटा निर्माण होतील. आज मी तुम्हाला तिच्याकडे जाऊ देणार नाही. माझ्या पतीवर माझा पूर्ण हक्क आहे. पत्नीचे हे बोलणे ऐकून तो ब्राह्मण संतापला. तिला लाथाबुक्यांनी मारून तिचासुद्धा गळा दाबून खून केला. घरातील सर्व माणसे यमलोकी गेल्यानंतर त्याने घर विकून टाकले व रात्रंदिवस तो तिकडेच राहू लागला. तो परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत असे. त्यामुळे अशाच एका स्त्रीने तुझ्या सर्वांगावर कुष्ठ उत्पन्न होईल. अनेकांकडून तुला अपमान सहन करावा लागेल आणि जन्मोजन्मी तुला नीचकुळात जन्म घ्यावा लागेल, असा शाप तिने त्याला दिला. त्यामुळे अनेक वर्षे ते ब्राह्मणाच्या मुलास असह्य यमयातना भोगाव्या लागल्या. त्यापुढे कमी होत होत आता तो वेश्याकुळात जन्मास आला आहे व शापामुळे कुष्ठरोगी झालेला आहे. याच्या पापामुळेच आपले विमान आकाशात उड्डाण करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही त्याला विमानातून उतर असे सांगितले. येथेच आपला अध्याय 77 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 78. परशुरामाचे कथानक. ही कुष्ठी माणसाची कथा ऐकून शूरसेन राजास वाईट वाटले. एवढ्या उच्च कुळातील मनुष्य असे निंदनीय अशोभनीय कृत्य करू शकतो याचे त्याला आश्चर्य वाटले. तो देवदूतांना म्हणाला, याने माझी खूप सेवा केली आहे, त्यामुळे मी याचा उद्धार करणार आहे. याचा उद्धार कशामुळे होईल? देवदूत म्हणाले, याने पूर्वजन्मी सर्वोच्च कुळात जन्माला येऊनसुद्धा खूप पापी कर्मे केली आहेत. माता पिता भार्येचा खूनसुद्धा केला आहे. तरीसुद्धा एखाद्याने यास श्री गणेशाच्या 4 अक्षरी गजानन या नामाचा मंत्रोपदेश केला तर याचा उद्धार होईल. त्याला दिव्य देह प्राप्त होईल. देवदूतांनी सांगितल्यानंतर शूरसेन राजाने त्या कुष्ठी माणसाच्या कानात गजानन 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 असा 3 वेळा नामोच्चार केला. यामुळे त्याला दिव्य देह प्राप्त झाला. नंतर त्याच्यासह सर्वजण विमानात बसून स्वर्गलोकी गेले. व्यासांनी ब्रह्मदेवास विचारले की आणखी कोणी मंगलमूर्ती श्री गजाननाची भक्ती केली तर ते सविस्तर सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला परशुरामाची कथा सांगतो, ती शांतचित्ताने श्रवण कर. पूर्वी श्वेतद्वीपामध्ये अत्यंत क्रोधिष्ट जमदग्नी नावाचे ऋषी राहत होते. त्यांनी 5 शत्रूंवर विजय मिळवला होता. ते 5 शत्रू म्हणजे काम, लोभ, मद, मोह, मत्सर. पण त्यांना क्रोधावर विजय मिळवता येत नव्हता. कोणाकडून छोटीशी चूक झाली तरी त्यांना ते चिडून शाप देत असे. त्यांना रेणुका नावाची सत्वशील पत्नी लाभली होती. या दाम्पत्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी त्याचे नाव परशुराम असे ठेवले. परशुराम हा महाविष्णूंचा अवतार होता. परशुराम मातृपितृ भक्त होता. पिताश्रींकडे वेद अध्ययन केल्यानंतर परशुराम तपश्चर्येसाठी रानात निघून गेला. एके दिवशी सहस्र अर्जुन शिकारीसाठी अरण्यात आला होता. त्याचबरोबर अफाट सैन्य होते. भ्रमंती करत असतानाच त्याला जमदग्नी ऋषींचा आश्रम दिसला. ऋषींचे दिव्य दर्शन घेण्यासाठी तो आश्रमात आला. त्याला पाहून जमदग्नी ऋषींना आनंद झाला. सहस्र अर्जुनाने जमदग्नी ऋषींना नमन केले. जमदग्नी ऋषी म्हणाले, हे राजन, तुझी कीर्ती अनेक वेळा मी ऐकली आहे. तुझ्यासारख्या कीर्तिवंत, यशवंत, वरदवंत जाणत्या राजास भेटण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. ती आज सफल झाली. आश्रमात श्री गजाननाची मोठी मूर्ती आहे. पूजा झाल्यानंतर येथेच भोजन करण्यासाठी थांब. सहस्र अर्जुन म्हणाला, हे ऋषीश्वर, तुमच्याबरोबर भोजन करण्यास मला आवडेल, पण माझ्याबरोबर अफाट सैन्य आहे. सैनिकांना उपाशी ठेवून मी यथेच्छ भोजन करणे उचित नाही. त्यामुळे मी पुन्हा भोजनासाठी निवांत येईल. जमदग्नी ऋषी सहस्र अर्जुनास म्हणाले, राजन, तू सैन्याच्या भोजनाची चिंता करू नकोस. तुझ्या सर्व सैनिकांना यथेच्छ भोजन देण्यास मी समर्थ आहे. सर्व सैनिकांना भोजन दिल्यामुळे मला भरपूर अन्नदानाचे पुण्य लाभेल. ज्ञानदान व अन्नदान ही 2 श्रेष्ठ दाने आहेत. ज्ञानदान केल्याने पुण्य तर लाभतेच, शिवाय
ज्ञान देणाऱ्याचे ज्ञानसुद्धा वाढते. अन्नदान केल्याने महान पुण्य लाभते. कलियुगात नेत्रदान व देहदान अनेक लोक करतील. तुम्ही सर्वांनी स्नान करून या. तोपर्यंत मी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करतो. येथेच आपला अध्याय 78 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 79. कामधेनूचा चमत्कार. जमदग्नी ऋषींच्या विनंतीस मान देऊन सहस्र अर्जुन आपल्या विशाल सेनेसह स्नानासाठी गेला. नंतर ऋषींनी सपत्नीक कामधेनूचे चिंतन करण्यास प्रारंभ केला. ताबडतोब कामधेनू तेथे प्रकट झाली. दोघांनी कामधेनूस नमस्कार केला व सहस्र अर्जुन आणि त्याच्या विशाल सेनेला यथेच्छ भोजन देण्याची प्रार्थना केली. कामधेनूने ऋषींची विनंती मान्य केली. कामधेनूच्या प्रभावाने एक मोठा मंडप तयार झाला. मंडपामध्ये सर्वत्र फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. त्या मंडपात मनमोहक रांगोळ्या काढून सुवर्णाची ताटे, वाट्या, पेले सर्वत्र दिसत होते. अनेक दासदासी तेथे वाढपी म्हणून उपस्थित केल्या. राजाच्या सैन्याचे आगमन झाले. राजा ऋषींसह आश्रमातील श्री गणेशाची पूजा करण्यासाठी गेला. गणपतीस नैवेद्य दाखवून सर्वांनी भोजनास प्रारंभ केला. भोजनासाठी सर्व प्रकारची मिष्टान्ने कामधेनूने दिली होती. भोजनामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. राजाच्या सर्व सैनिकांना ते मधुर रुचकर भोजन आवडले. त्यांना वाटले की आपण जणू काही स्वर्गातच भोजन करण्यासाठी आलो आहोत. सर्वत्र सुवासिक उदबत्तींचा सुगंध दरवळत होता. भोजनापूर्वी सर्वांच्या हातांना सुवासिक अत्तर लावण्यात आले होते. आश्रमातील शिष्यगण वेदोक्त मंत्रोच्चार करत होते. काही शिष्यगण मधुर वाद्ये वाजवत होते. जमदग्नी ऋषी स्वतः आग्रहाने प्रत्येकास भोजन देत होते. पानामध्ये अनेक प्रकारची पक्वान्ने होती. सहस्र अर्जुन राजासहित सर्व सैनिकांनी अशा मधुर भोजनावर यथेच्छ ताव मारला. सर्वांचे भोजन संपून सुद्धा खूप भोजन शिल्लक होते. सर्वांनी अन्नदात्यास आशीर्वाद दिले. भोजन झाल्यानंतर सहस्र अर्जुन राजा जमदग्नी ऋषींना म्हणाला, मी इथे प्रथम आलो होतो तेव्हा मांडव वगैरे काहीही नव्हता. आम्ही सर्वजण स्नान करून येईपर्यंत मांडव कसा काय उभारला? एवढ्या विशाल सेनेचे भरपेट भोजन अल्पवेळात तुम्ही कसे काय तयार केले? आपल्यावर नक्कीच कोणत्या तरी देवाची कृपा आहे. देवाच्या कृपेशिवाय हे सर्व काही साध्य होणार नाही. आपण हे सर्व कोणत्या दैवी शक्तीच्या आधारे केले ते मला सांगा. जमदग्नी ऋषी म्हणाले, सहस्र अर्जुना, हे सर्व काही कामधेनूने केले आहे. माझ्याकडे देवेंद्राने सप्रेम भेट दिलेली कामधेनू गाय आहे. ती कोणत्याही मनुष्याच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करते. माझ्याजवळ कामधेनू होती म्हणून मी तुम्हा सर्वांना अल्प वेळात यथेच्छ स्वादिष्ट भोजन देऊ शकलो. कामधेनूशिवाय हे सर्व काही अशक्य होते. कामधेनूमध्ये 33 कोटी देवदेवता आहेत. त्यांच्यामुळेच तुम्ही सर्वजण स्वादिष्ट भोजन करू शकलात. ऋषींचे हे बोलणे ऐकल्यानंतर सहस्र अर्जुनाच्या मनात मोह उत्पन्न झाला. त्याला वाटले की ही कामधेनू आपल्याला मिळाली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तो जमदग्नी ऋषींना म्हणाला, मला तुमची कामधेनू गाय हवी आहे. माझ्या व कुटुंबाच्या अनेक मनोकामना आहेत. त्या मी कामधेनूस प्रार्थना करून पूर्ण करून घेईन. तुम्ही अरण्यात राहता. तुम्हाला कामधेनूची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही कंदमुळे खाऊन देवाचे चिंतन करा. महातपस्वी ऋषी मुनी अनेक गोष्टींचा त्याग करतात. तसा तुम्ही सुद्धा कामधेनूचा त्याग करा. मला सहस्र अर्जुन म्हणतात. मला सहस्रबाहू असल्यामुळे मी त्रिभुवनात सर्व शक्तिमान आहे. तुम्ही निमूटपणे कामधेनूस माझ्याकडे सुपूर्त करा. नाहीतर कामधेनू गायीस मी तुमच्यापासून हिरावून नेईन. मला तुम्ही अडवू शकत नाही. मला जे काही आवडते ते मी मिळवल्याशिवाय शांत बसत नाही. यास प्रत्युत्तर देताना ऋषी म्हणाले, वत्स, दुसऱ्यांच्या वस्तूंची अभिलाषा धरणे तुझ्यासारख्या जगसम्राट राजास शोभत नाही. ज्या अर्थी तुला परवस्तूंची अभिलाषा आहे त्या अर्थी तुला परधन व परस्त्री यांची सुद्धा अभिलाषा असणार. गजाननाची 12 वर्षे तपश्चर्या करून सुद्धा तुला मोहावर विजय मिळवता आला नाही. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा केल्यामुळे तुझी सर्व तपश्चर्या व्यर्थच आहे.
काही वेळापूर्वीच तू माझ्याकडे भोजन केलेस, त्या भोजनाचे आता विष बनले असेल, त्यामुळेच तुला कामधेनूची अभिलाषा उत्पन्न झाली आहे. तू आता इथून चालता हो, नाहीतर रागाच्या भरात मी तुला शाप देईल. कामधेनू गाय माझी आहे व भविष्यकाळात सुद्धा माझीच राहणार. तू माझे प्राण घेऊ शकतोस, पण कामधेनूस माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस. येथेच आपला अध्याय 79 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 80. जमदग्नींचे निर्वाण. ऋषींचे भाषण ऐकून सहस्त्रअर्जुन संतापला. त्याने कामधेनूस घेऊन जाण्याची आपल्या सैनिकांना आज्ञा केली. तेव्हा कामधेनूच्या अंगातून म्लेच्छ, यवन, शबर्शक, गुक इत्यादी असंख्य योद्धे बाहेर पडले. त्यांनी सहस्त्रअर्जुनाच्या सैनिकांवर हल्ला केला. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. सहस्त्रअर्जुनाच्या अनेक सैनिकांना त्यांनी यमलोकी धाडले. काही सैनिकांचे डोळे फुटले तर काही सैनिकांचे हातपाय तुटले. कामधेनूचे सैनिक सहस्त्रअर्जुनाच्या सैनिकांपेक्षा अधिक शक्तिमान होते. त्यामुळे अनेक सैनिक आपला जीव मुठीत धरून वाट मिळेल त्या दिशेने पळू लागले. हे सर्व काही पाहून सहस्त्रअर्जुनास आश्चर्य वाटले. तो शांतपणे निशस्त्र उभा राहिला. स्वतः हा राजा काही युद्ध करत नाही हे पाहून कामधेनूचे सैनिक मागे फिरले व कामधेनूच्या पाठोपाठ आश्रमात गेले. सहस्त्रअर्जुन ऋषींच्या आश्रमात एकटाच गेला व त्याने जमदग्नी ऋषींची निंदा करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, तुम्ही ऋषी नसून ढोंगी आहात. जे खरे ऋषी असतात ते प्रिय वस्तूचा त्याग करतात. तुम्ही तर कामधेनूचा त्याग करण्यास तयार नाही. तुम्ही सुद्धा मायामोहात अडकलेले आहात. तुमच्यासारखे ढोंगी ऋषी या पृथ्वी मातेस भार आहेत. तुम्ही मला वाटेल ते बोललात, माझा अपमान केलात, त्यामुळे मी तुम्हाला यमसदनी पाठवतो. असे म्हणून सहस्त्रअर्जुनाने आपल्याजवळील एका दिव्य बाणाने जमदग्नी ऋषींचा शिरच्छेद केला. आपला पती मृत्यू पावल्यानंतर रेणुकेस शोक अनावर झाला. सहस्त्रअर्जुनाने रेणुकाच्या छातीत बाण मारला, त्यामुळे ती घायाळ झाली. रेणुका राजास म्हणाली, दुष्टा, तू माझे कुंकू पुसलेस, त्यामुळे तुझ्या आयुष्यात अनेक संकटे येतील. मला काहीही कारण नसताना मारलेस, पण लक्षात ठेव, आमचा सुपुत्र परशुराम तुझ्या सहस्र बाहूंचा छेद करून सूड घेईल. परशुराम मातृपितृभक्त आहे, तो तुला सोडणार नाही. तुला सहस्र बाहूंचा अभिमान आहे ना? पण परशुरामासमोर तुझे काहीही चालणार नाही. तू आमचा वध केल्यामुळे तुला यम नरकात ढकलून देईल. नरकात तुला अनेक यमयातना भोगाव्या लागतील. तुला जन्मोजन्मी दुःख भोगावे लागेल. सहस्त्रअर्जुनास यामुळे वाईट वाटले. तो चिंताग्रस्त होऊन राजधानीत परतला. येथेच आपला अध्याय 80 समाप्त होतो. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत अध्याय 81 ते अध्याय 90. तसेच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की श्री गणेश पुराण कथासार समाप्त झाल्यानंतर आपण गरुड पुराण ऐकण्यास इच्छुक आहात की शिवपुराण. तर मग चला आपण परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.